आम्ही खूप वाट बघत होतो याची. कळाव नाही तुला एवढं व्हायचं असते का? हॅलो नमस्कार, वेलकम टू व्लॉग विथ स्वाती मुसळे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे मस्त अशी पूजेपासून. आणि पूजा करत आहेत ताईच्या मम्मी. सगळ्यांचं काम होतं पण आपल्या घरचं काम होत नाही. सगळ्यांचे ब्लाऊज स्टिच करणं होतात पण आपले नाही. म्हणजे घरचं काम नेहमी मागे पडतं. तर जे देवांच्या खाली अंतरायचं असतं ना, तर मला ते बनवायचं आहे पण माझा हात लागत नाही आहे. म्हणजे दुसरेच कामं संपत नाही आहे आणि त्याला हात लागत नाही. ते आपण म्हणतो ते बरोबर आहे, घरचं नेहमी तसंच राहतं. आणि बघा आता डुग्गू उठला इथं. डुगू डुगू सगळे झोपून येतं. डुग्गूच उठला फर्स्ट. हो ना डुगू, तू फर्स्ट उठला ना. ते काय स्लाइड आहे काय? ते कोण फर्स्ट उठलं? फर्स्ट कोण उठलं? गौरव. लेकरांना स्कूल असली की आमचा स्वयंपाक एकदम लवकर होऊन जातो पण आमचे कामच लवकर होत नाहीत. तरी आता आमचं स्टिचिंगचं वगैरे आमच्या मागे लागलं आहे ना, म्हणजे आमच्या बिझनेसचं, तर त्यामुळे आम्ही थोडं लवकर आवरायलो. तर आज मस्त वरण भात चपाती आणि कद्दूची भाजी वगैरे केली होती. आणि लेकरांचे लंच बॉक्स स्नॅक्स बॉक्स भरायचे म्हणलं ना, एक जण असं आरामात बसून भरावं लागतं. म्हणजे प्रत्येकाचे स्नॅक्स वेगळे, मग लंच वेगळं, वॉटर बॉटल आणि स्नॅक्स पण 2-2. आणि इथं लेकरं मस्त त्यांच्या हातानं जेवतात. हे एक काम थोडं कमी होतं. उशीर होतो ना लेकरांना जायला, किंवा कधी स्कूलमध्ये काही असलं आणि लवकर जायचं असलं ना, मग तेव्हाच आम्ही स्पीडमध्ये खाऊ घालतो त्यांना. आणि बॉक्सेस लंचसाठी इथं ताईचं चपात्या वगैरे करणं चाललेलं आहे. आणि आता मस्त सगळ्यांना रेडी केलं आहे. आणि आज गौरवला आणि डुग्गूला सिव्हिल ड्रेस आहे. ताईचे मम्मी पप्पा वगैरे नाईटला इथं आलेले होते, तर मग आज तेच सोडणार आहेत. तर लेकरं मस्त खुश आहेत की मायबाबा आम्हाला सोडणार आहेत म्हणून. आणि यांचं चाललेलं होतं आता मी समोर बसणार, मी मागे बसणार, मी असं मी तसं. व्हाईट फ्लावर कस काय? व्हाईट डे सेलिब्रेशन. ओहो, तुम्हाला पण? तुम्हाला नाही? तुम्हाला ये उठा चला. कोण सोडणार आहे आज? बाबा सोडणार आहेत का? जा बसा जा. दोघाला बसता येते? मायबाबा आले की लेकरांचा लाड काही विचारायची गरजच नाही. तर आज सकाळपासून आम्हाला असं होतं की तुम्ही काही म्हणायचं नाही लेकरांना, एवढ्याशा गोष्टीला रागवता, असं करता तसं करता. तर सगळं आमच्यावरच फुटत होतं, सगळे बिल आमच्यावरच फाडत होते. ठीक आहे म्हटलं, एक दिवसासाठी ॲडजस्ट करतो आम्ही. आणि आता मामा स्कूलवरून सोडून आलेत लेकरांना आणि आम्ही असं मस्त गप्पा मारत बसलो होतो. आतमध्ये चला बोलले तर नाही, आता आम्ही निघतोच म्हणत होते. आणि मला आणि ताईला म्हणले चला रेडी व्हा, तुम्हाला विनीमध्ये नेतो, काहीतरी खाऊ घालून आणतो. पण आमचंच झालं की नका, कारण आम्हाला खूप सारं आज स्टिच करायचं होतं. 2-3 ऑर्डर्स वगैरे होते, त्याचंच काम होतं. म्हणलं नको, आता वेळ घालवायला नको. आणि मामा पण आता निघणार होते. आणि बघा त्यानंतर मी असं रेडी झाले. एक शूट होतं, ते शूट करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या कामाला लागायचं होतं. तर सगळ्यात अगोदर मग सगळे जिकडे तिकडे गेले की आम्ही आंघोळ्या वगैरे करून घेतल्या, पूजा वगैरे करून घेतली, जेवण करायचं होतं ते करून घेतलं आणि लागलो आमच्या कामाला. तर ताईचं थोडंसं एडिटिंग होतं, ताईनं ते केलं. आणि नंतर एक व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ असा होता की सगळं जे क्लॉथ वगैरे आहे आपलं खणाचं वगैरे, तर त्याच्याबद्दल माहिती सांगायची होती. तर तेच व्हिडिओ होता. मग ते व्हिडिओ बनवला. आणि त्यानंतर आम्ही वाट बघत होतो ते पार्सल आज आले. हा इंतजार आ गया फायनली आ गया. कसं उचलली होती? एक बार परत एकदा. हा बाहुबली. तर बघा, काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय मागवलं असेल समोर कळेल बघा. पण आम्ही खूप वाट बघत होतो याची. या पार्सलची ना. खाली बघ तुझे तुला त्या खाली बघ. काय आहे ते? गौरव काय आहे त्यांचं ते?
बघा आता पसारा, बघा पसारा. तरी कसं निवांत बसल्या बघा, निवांत आरामशीर. आणि मी बघा इथं काम करायले. हे बघा ती कशी बसल्या निवांत. हे घे 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 सीझर घे 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 ना. का कट केली पेटूस? ए सोनालो, थोडं मला एकदा ग्लू गन द्या ना, त्याच्या खाली राहत्या. किती गुड बॉय झाला रे, एका आवाजावर यायला इकडं. हा तिथे स्टिक्स राहते ते येल्लो वाले, दे बेटा. ठेव ते खाली, मागे मागे पाया पडली. अजून एक काम आहे, ते चहाची पसलं दे ते वालं. अरे थांबा रे, त्याला देऊ द्या की रे. काय लेकर तुम्ही पण. कोणते कान? अरे ते कान नाही कामाचे आहेत, ते कान नाहीत कामाचे आहेत, ठेवून द्या ते. अरे ते कामाचे आहेत, द्या इकडं. हे आल्यावर तर काय खरं नाही. जा जा जा. ये लोग कौन सा नहीं मां नहीं होता ए कुठे फेरी होतो सॉरी मां. गौरव तू मान रटला त्याला हॉस्टेलला सोडते. गौरव रडायला तू रडायला हागी करा. हगी करा, फ्रेंड्स म्हणा जा, असं हगी करा. छान. सध्या आमच्या बच्चे कंपनीचा कार्टूनचा नाद थोडा कमी झाला आहे आणि असं काहीतरी एक्सरसाइज करायला लागलेत कशाच्या तर नादानं. तर असे काहीतरी व्हिडिओज असतात गेमसारखे, टेम्पल रनसारखे असे वेगवेगळे असतात आणि त्यात एखादी कार्टून म्हणा इकडं तिकडं होत राहतं. म्हणजे योगा जसं करतो, एक्सरसाइज जसं करतो, त्यात ते स्टेप्स असतात, आपण फॉलो करायचे. आणि त्यांच्याबरोबर इथं ताईचं चाललेलं होतं. देवा, थकले मी. 15 मिनिट झालं झाडायला. कचऱ्या कळवणार आहे तुला, एवढं व्हायचं असते का? थोडं तरी किंचित तरी पाहिजे ना त्याला. काहीतरी डायरेक्ट भरून पण टाकता येत नाही, कारण हे याचा आमचं मेन कामाच्या वस्तू आहेत. बघा बघा, हे पण आहे बघ, हे पण यूज होणारच आहे. ठेव. खरंच सांगते तुम्हाला, एवढा कचरा बघून तुम्हाला वाटत असेल की ह्या रोज घर झाडतात का नाही, पर हा कचरा फक्त 1 दिवसाचा आहे आणि सकाळी झाडलं होतं बरं. आणि हा दिवसभराचा पडलेला कचरा आहे आमचं स्टिचिंगचं, हे ते पार्सल आलेलं काही. तर एवढं सगळं आवरायला मला 15-20 मिनिट लागलेत. फक्त झाडायलाच बरं, आवरायला तर सोडूनच द्या. आणि लेकरांचे एवढे खेळणे वगैरे होते इथं, तर मग ते तर मी त्यांनाच उचलायला लावले. आणि छोटं मोठं आता हे सगळं कचऱ्यातनं अशा रील किंवा जे टाचण्या असतात आपण क्लॉथला लावतो व्यवस्थित राहावं म्हणून, त्या किंवा आमचे कोणते छोटे छोटे फार्मा, असं सगळं भेटत होतं. आणि हे कचरा एकदाच सगळा टाकताच येत नाही, कारण मग यात एवढं काही जातं ना. म्हणून आरामात बसून माझं शोधणं चाललेलं आहे काही आहे का म्हणून कचऱ्यामध्ये. सकाळपासून सौरभ या गोष्टीसाठी परेशान करत आहे मला की मम्मा हे काढ, त्याचं दात हालत आहे आणि ते त्याला डिस्टर्ब होत असेल किंवा दुखायला पण बोलत होता तो. आणि ते इतका जास्त हालत होता दात, पण त्याला आता काढायला ट्राय केलं तरी ते काही निघत नव्हता. पण आता त्याचं मन कुठंच लागत नव्हतं. ते उठलं की ते जीभ लावत होता त्या दाताला, किंवा काही खाताना पण ते अडचणच करणार, दुखणारच. तर 4-5 वेळेस मी टाळलं होतं त्याला की उद्या काढूया आपण, उद्या सुट्टी आहे आरामात, आणि ते अजून जास्त हलल उद्यापर्यंत म्हणून. पण तो काही ऐकत नाही आहे. मग शेवटी मनावर घेतलं मी. 2-3 वेळेस ट्राय केलं पण ते काही दात निघत नव्हता. मग त्याला म्हणलं आज राहू द्या, आपण उद्या काढूया. चला मग असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.